हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? कालचा व्हिडिओ मी जिथे संपवला होता ना तिथूनच आजची सुरुवात करते. आणि आता इथून जे आहे म्हणजे माझ्या माहेरून आम्ही चाललेलो आहोत सासरी जाण्यासाठी. म्हणजे मला जायची तर इच्छा नव्हती, कारण जसं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खूपच कमी दिवस राहायला मिळालं, अगदी 1 ते 2 दिवस. आणि हे जे तुम्हाला दाखवते ना, ही माझी शाळा आहे. इथे मी 5वी ते 10वी पर्यंत शिकलेली आहे. रस्त्याने लागली, चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. तर म्हणजे आम्ही जेव्हा पुण्याहून निघालो ना, तेव्हा आमचा काही प्लॅन नव्हता की म्हणजे माझ्या माहेरून सासरी वगैरे जावं असं. तर पियाच्या पप्पांनी जेव्हा आम्ही दुपारी झोपून उठलो ना, ते मला म्हणले की जायचं का आपण, भेटगाठ होऊन जाईल. मला तर तेव्हा खूप वैताग आला असा की का असं सांगताय, किती कमी दिवसासाठी आलोय. पण जरा शांत झाल्यानंतर विचार केला, म्हटलं जाऊ दे, असंही जे आहे थोडाच टाईम तिथेही राहायचं आहे आपल्याला, त्यांचीही भेट होऊन जाईल. आणि मग आम्ही जे आहे ते इथे निघालो आणि आता जे आहे आम्ही सासरी पोहोचलेलो आहोत. सायंकाळीच आम्ही जे होतो म्हणजे अराउंड 7च्या अराउंड जे होतो आम्ही पोहोचून गेलो होतो. आणि येताच पियाने ही बाबांकडून एक ड्रॉइंगची बुक आणली होती आणि बघा किती स्टडी चालला इथे तिचा. म्हणजे घरी आल्या आल्या तिने ड्रॉइंग करायला सुरुवात केली. सो तुम्ही म्हणजे मी तुम्हाला दाखवलंच आहे माझं सासरचं घर वगैरे थोडंफार कसं आहे म्हणून. तर आल्यानंतर मग पहिला प्रश्न असतो की जेवण काय बनवायचं. आणि म्हणजे माझे सासरे घरी नव्हते, म्हणजे आम्ही सांगितलंच नव्हतं की आम्ही त्यांच्याकडे जातोय म्हणून. तर ते बाहेर गावी गेले होते, मग आम्हीच होतो फक्त. म्हटलं मग मी सांगितलं की चला मस्त नॉर्मल खिचडीच बनवूया, कारण थोडी पण ट्रॅव्हलिंग झाली की आपल्याला काही एवढी जेवायची इच्छा नसते. आणि येताना आम्ही बरंचसं गोडशेव वगैरे असते, पापडी शेव असते, असं घेऊन आलो होतो. सो ते पण सगळं खायचं होतं म्हणून खिचडी करण्याचा प्लॅन केला. आणि आपण कुठेही जा तुम्ही, आता माहेरी पण गेले तर डब्बे वगैरे सगळे चेंज होत असतात, इकडून तिकडे शिफ्ट होतात, तर माहीत नसतं कुठली डाळ आहे आणि कुठे तांदूळ ठेवलं आहे म्हणून. तर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की तुम्ही मला सगळं काढून द्या आणि मग मी जे आहे पुढची खिचडीची प्रोसेस करते असं. सो एका म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे होतं असं शेअर करत होती की मम्मीला माळ घेतली वगैरे, आणि त्याच्यामध्ये बोलता बोलता फ्लोमध्ये माझ्याकडून जे आहे थर्ड पर्सन असा हा वर्ड यूज झाला. म्हणजे मी सांगताना तुम्हाला असं सांगत होती की म्हणजे पहिली प्रियॉरिटी आपण जे आहे आपली पिया, म्हणजे माझी पिया आहे, पियाचे पप्पा आहेत, सेकंड प्रियॉरिटी माझे मम्मी पप्पा, आणि मग असं थर्ड प्रियॉरिटी असं न म्हणता मी थर्ड पर्सन असं म्हणली होती. म्हणजे मला एक्सप्लेन करण्याची गरज वाटत नाही, कारण जे नवीन लोक जुडतात, एखाद्याला फक्त टॉन्टिंग मारण्यासाठीच फक्त यायचं असतं, चुका काढण्यासाठी यायचं असतं, त्यांच्यासाठी मी हा रिप्लाय अजिबात देत नाही. पण मी खूप लोक जे आहेत ते मेहनतीने कमवले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल मिसअंडरस्टँडिंग होण्यापेक्षा जे आहे ते क्लिअर केलेलं कधीही बरं. तसं त्या लोकांनी मला कमेंट करताना अगदी समजावून सांगितलं की असं नाही बोललं पाहिजे. आणि तो चुकून जरी निघाला असेल, फ्लोमध्ये निघाला असेल, तरीही मला जे आहे, कारण मी जेव्हा हा व्हॉइस ओव्हर आणि व्हिडिओ वगैरे शूट केला ना, त्या दिवशी रात्री केला जेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. मी रात्री 12 वाजता एका कोपऱ्यामध्ये बसून ते सगळं व्हॉइस ओव्हर वगैरे देत होती आणि तेव्हा हे सगळं फ्लोमध्ये झालं. तरी पण जर म्हणजे अशा काही वर्डने माझ्या त्या जे लोक आहेत जे मी खूप म्हणजे मानते, त्यांना मला चांगले कमेंट करतात आणि त्यांनाही मी आवडते, त्या लोकांना खरंच मला म्हणजे मन दुखवलं असेल त्यांचं तर मला सॉरी म्हणायचं आहे. असा वर्ड चुकीने पण यूज नाहीच झाला पाहिजे, पण मला असं फर्स्ट सेकंड थर्ड प्रियॉरिटी असं म्हणायचं होतं. चला असो, आय होप मी जे आहे ते क्लिअर केलेलं आहे इथे. तर आता इथे खिचडीचं प्रिपरेशन चाललं आहे, कांदा टमॅटो तेच आपलं कापणं. आणि अजून एक गोष्ट जी मी तुमच्यासोबत शेअर केलीच नाही आहे की फक्त माझ्या सासूबाई नाही आहेत तर माझ्या आत्या पण आहेत, म्हणजे मला माझ्या आत्यांकडेच दिलेलं आहे. सो जे काही तुमच्यासोबत मी शेअर करत असते पूर्ण डिटेलमध्ये ते शेअर करण्या एवढा व्हिडिओ तर मी बनवू शकत नाही, किंवा ज्या काही आपल्या फिलिंग्स आहेत किंवा काय म्हणजे विचारलं जातं असं कमेंटमधून की काय घडलं आहे का असं तसं. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही गोष्टी घडत असतात. एक तर आपल्याकडे ऑप्शन असतो की काही घडल्यानंतर एक तर माणसांना सोडून द्या, किंवा आहे तसं ॲडजस्ट करून जे आहे ते आपण पुढे चालून घेऊ शकतो. आणि मी नेहमीच जे आहे ते ह्या पद्धतीने निवडते की जसे आहेत तसे लोक थोडं मोल्ड करण्याचा आपण प्रयत्न करून घेऊ शकतो, आपण थोडं ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न जे आहे ते करून घेऊ शकतो. आणि किती दिवस राहायचं आहे, 2-4 दिवस राहून लगेच जायचं जे असं म्हणून जे असतं ते मी बऱ्यापैकी गोष्टी सोडून देत असते. सो आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की म्हणजे काय होतं ना, जेव्हा मी माझ्या मम्मीसाठी माळ वगैरे केली होती ना, तर ते माझी जी पण 2 वर्षाची कमाई होती त्यातून जितके काही पैसे उरले होते ना, म्हणजे मी विचार करत होती की म्हणजे आत्यान त्यांच्यासाठी पण जे आहे ते साडी वगैरे घ्यावं. पण लास्ट टाईम जेव्हा दिवाळीसाठी आम्ही म्हणजे साडी खूप छान साडी आणली होती, म्हणजे माझ्या हिशोबाने ती खूप छान होती. पण त्यांना दिल्यानंतर ती जी रिॲक्शन असते ना, एखाद्याला आपण काही गिफ्ट दिल्यानंतर ती रिॲक्शन असते की आवडलं, किती आवडलं आहे, त्यांच्या रिॲक्शनवरून आपल्याला समजतं. तर तेव्हा मला रिअलाईज झालं की अरे यांना काही जास्त माझी चॉईस आवडत नाही बरं का, म्हणून मी रिस्क न घेतात पैसेच त्यांना दिले होते. माझ्या सासऱ्याने त्यांना पण तसंच केलं की तुम्ही तुमच्या आवडीने जे आहे ते घ्या म्हणून. आणि आपल्याला असं असतं की आपल्या कमाईमधून आपण पैसे द्या किंवा गिफ्ट कुणाला द्या, एक्सपेक्टेशन एवढ्याच असतात की त्याबद्दल
त्याबद्दल ना तो मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे आणि बस एवढ्यातलीच गोष्ट असते. पण प्रत्येक गोष्ट आपण शेअर करत नाही किंवा मी तेव्हाच जेव्हा त्यांना पैसे दिले ना, म्हणजे असं मी जेव्हा त्यांना सांगितलं की ही माझी कमाईतून जे आहे ते तुम्ही याच्यातून काहीतरी घ्या असं जेव्हा सांगितलं, तेव्हाच मी त्यांना सांगितलं की ओके मी यूट्यूबवर असे व्हिडिओ करते असं तसं. त्याच्या आधी त्यांना माहीत नव्हतं आणि म्हणून याच्या आदले जे पण काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये खूप शॉर्ट पिरियडमध्ये मी त्यांना जे होतं ना अगदी असं थोडं गुपचूप वगैरे शूट करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता त्यांना माहीत आहे की ओके मी असं असं करते आणि यातून थोडी अर्निंग पण माझी होत असते. जेवण वगैरे झाल्यानंतर जे आहे गावातच एक मंदिर होतं आणि तिथे आम्ही रात्री म्हटलं चला वॉक वगैरे करून येऊया. तर गजानन महाराजांचं मंदिर होतं ते आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मस्त नवीन रोड तयार झाला होता तो दाखवण्यासाठीच आत्या जे होते ते आम्हाला घेऊन गेले होते की बघ गावात किती छान रोड बनला आहे म्हणून. आणि तिथे वॉक वगैरे केला आणि दुसऱ्या दिवशीचा हा आता मी व्हिडिओ शूट करते आणि सकाळी उठून लगेच आम्हाला जायचं होतं आणि सगळं तयारी करता करता आम्हाला बराचसा वेळ हळूहळू होऊनच जातो. माहीत नाही मी काय असा मोबाईल शूट करायला ठेवला होता आणि म्हणजे सकाळीच मी हे सगळं शूट करून घेत होती त्यामुळे प्रकाश पण खूप कमी होता आणि व्हिडिओ भरपूरच ब्लर झाला आहे आणि ठेवायला पण मला जागा नव्हतीच. तो त्यामुळे मला जिथे टेबलावर जे आहे मिक्सरला थोडासा जे आहे त्याला सहारा देऊन असं जे आहे त्या पद्धतीने मी शूट करण्याचा प्रयत्न केला म्हणून जरा ब्लर पण झालेला आहे व्हिडिओ. चला तयारी करता ना आता तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करते आणि प्लीज मला भरपूर कमेंट येतात पण मला याच्यावर ना तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो नक्कीच खूप जास्त महत्त्वाचा आहे. मला कमेंटमधून नक्की कळवाल. तर मला असं सांगायचं होतं मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्यासाठी पियाच्या पप्पानंतर जे आहेत ना माझे आईवडील माझ्यासाठी माझी पहिली प्रियॉरिटी आहे. तर त्यावर मला अशा पण कमेंट रिसीव झाल्या की सासू सासरे असतात त्यांच्यामुळेच आपल्याला आपला नवरा मिळालेला असतो आणि ते नसते तर असं झालं असतं. शेवटी त्यांचाही मुलगा असतो लहानाचं मोठं केलं असतं. सेम बघा ना आपल्या बाबतीतही असतं. आपण नेहमी असा का विचार करतो म्हणजे प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक मुलीने जेव्हा आपल्या आईवडिलांना म्हणजे जास्त प्रियॉरिटी दिली ना मला असं वाटतं की कुठलेच आईवडील जे आहेत ते असे ह्या पद्धतीने जे आहेत ते राहणार नाहीत किंवा एकटे राहणार नाहीत. जसं मी माझ्या आईवडिलांना प्रियॉरिटी देते माझे भाऊही देत आहे तसंच आता पियाच्या पप्पांकडून मी असं अपेक्षा करू नाही शकत की त्यांनी त्यांचे आईवडील सोडून त्यांनी माझ्या आईवडिलांना जे आहे ते जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि ते देणार पण नाहीत. या गोष्टीचं मला जे आहे ते पूर्ण खात्री आहे. जसं माझ्यासाठी माझे आई पप्पा खूप महत्त्वाचे आहेत तसे त्यांच्यासाठीही त्यांचे आईवडील खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि ही गोष्ट कोणी बदलू तर शकत नाही बघा. तर म्हणजे असं होतं ना की म्हणजे का म्हणून फक्त बायकांनीच किंवा मुलींनीच जे आहे ते आपलं सगळं सोडून आणि म्हणजे दुसऱ्यांना जे आहे ते लग्न झाल्यानंतर लगेच त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. मला ही गोष्ट कुठेतरी असं वाटते की हो नवीन लोक आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आपण त्यांनाही महत्त्व दिलं पाहिजे पण जे पहिलेपासून आपल्यासोबत आहेत तर ते जास्त महत्त्वाचे असलेच पाहिजे. म्हणूनच मी म्हणली होती गेल्या व्हिडिओमध्ये की माझ्या आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ते प्रत्येकासाठी लागू होतं. प्रत्येकाच्या आईवडिलांची जागा असते ते कुठलाही दुसरा व्यक्ती येऊन घेऊ शकत नाही. कितीही माया लावू द्या कितीही जीव लावू द्या काहीही असू द्या. चला असो भरपूर माझं बोलून झालं आहे. मी इथे चहा पिताना व्हिडिओ रेकॉर्ड करत होती पण माझा कॅमेरा जो होता मोबाईल तो हळूहळू खाली सरकला आणि माझा फेसच तुम्हाला काही दिसला नाही. चहा पिऊन झाली कारण मी कप बशी जी होती ना म्हणजे बशीमध्ये घेऊन चहा पित होती म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं पण ते काही व्यवस्थित शूट झालंच नाही. आणि आता इथे पॅकिंगची जी आहे ती वेळ झालेली आहे. सकाळी सगळं म्हणजे जे काही काढलेलं होतं सगळं रचून ठेवलं आहे. काही राहिलं तर नाही याची खात्री करून जी आहे ना ती पूर्ण बॅग वगैरे व्यवस्थित पॅक करून घेते आणि येणाऱ्या 5 मिनिटामध्ये आम्हाला लगेच जे आहे ते पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. जवळजवळ मला असं वाटतं की 6:30 पावणे 7 जे होतं आम्ही निघालेलो होतो. सो माझं सासर जे आहे ते म्हसावतचं आहे आणि बरेचसे हळूहळू लोक जे असतात ते म्हणजे आजूबाजूच्या गावात जरी राहत असली जसं मी आता तुम्हाला म्हसावत म्हणली तर आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या लोकांना माहीत असतं की आपल्या बाजूचं जे गाव आहे ते कसं आहे कुठे काय आहे. तर बऱ्याच मग मला कमेंट येतात की तू जे हे दाखवलं त्यावरून आम्हाला लक्षात आलं की हे गाव आहे तर खरंच तेच आहे का म्हणून म्हटलं शाळा दाखवूया जेणेकरून लोकांचं लक्षात येतं मग. आणि ती शाळेमध्येच पियाचे पप्पा वगैरे शिकलेले आहेत. सो मी ते जरा कॅप्चर केलं आणि दाखवण्याचा प्रयत्न केला. आता तोच मोठा रस्ता जवळजवळ म्हणजे 6:30 वाजता निघालो होतो आणि घरी पोहोचेपर्यंत आम्हाला कारण पुण्यामध्ये एंट्री करण्याच्या आधी शिरूर वगैरेला भरपूर ट्रॅफिक असते तर तीच आम्हाला सायंकाळची लागली आणि 6 वाजले होते आम्हाला. शेवटी खातपीत यायचं असतं निवांत यायचं असतं त्यामुळे 6 वाजेपर्यंत जो होतं आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. मग
घरी आल्या-आल्या उत्सुकता असते, की बाई माझी झाडं कसे असतील. सगळ्यात आधी मी बाल्कनीचा दरवाजा उघडते आणि चेक करते, की कुठलं झाड खराब झालंय, काय झालंय म्हणून. आणि बऱ्यापैकी सगळी झाडं चांगली आहेत. फक्त एकच जे होतं ना, सदाफुलीचं माझं झाड होतं, जे सुकलेलं आहे, आणि थोड्या काही 1-2 झाडांमध्ये पाणी कमी झालं होतं. बाकीच्यांमध्ये जे बॉटल्स वगैरे मी लावून गेली होती ना, स्पाइक्स, त्यांच्यामुळे सगळं खूप छान आहे. सगळी झाडं व्यवस्थित आहेत. म्हणजे 3 दिवस तर मला असं वाटतं, की भरपूर ऊन पडलंच असेल आणि आज पण आम्ही सायंकाळीच पोहोचलोय. त्यामुळे पूर्ण दिवस जो आहे तो व्यवस्थित झाडांनी काढलेला आहे. तर खरंच अशा काही गोष्टी घेऊन ठेवल्या, म्हणजे तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर अशा ज्या स्पाइक्स आहेत ना, जास्त नाही, 6 किंवा 10च्या सेटमध्ये घेऊन ठेवायच्या आणि मोठ्या-मोठ्या झाडांमध्ये अशा खुचून दिल्या ना तर भरपूर फायदा होतो. त्यातल्या त्यात बघा, मी वर कपडे वगैरे पण लावून गेली होती कबुतरांना उल्लू बनवण्यासाठी. ही डॉल वगैरे होती आणि तुम्हाला आता मी तेच सगळं खालचा एरिया दाखवते, की काहीच कबुतरांनी घाण केलेली नाही आहे. सो जाण्याच्या आधी कुठे गावाला जायचं असेल ना, तर असे कपडे जे आहेत ना ते तुम्ही नक्की दोरीवर हँग करून जा आणि कबूतर उल्लू बनतात बरं का. हे मी तुम्हाला आता पूर्ण म्हणजे एक्झाम्पल दिलं आहे ह्या गोष्टीचं. आणि डॉल वगैरे असेल तर ती पण बांधा. आता मी ना सगळ्यात आधी म्हटलं, म्हणजे फ्रेश वगैरे होण्याआधी मी जे काही 2-4 झाडांमध्ये पूर्ण पाणी कमी झालं होतं ना, तर त्यांच्यामध्ये पाणी देऊन देते. कारण मी 6-7च बॉटल ज्या होत्या त्या अशा लावून गेली होती. बाकी झाडांमध्ये काही लावलेलं नव्हतं मी. कारण म्हणजे हवेमध्ये थोडं पाणी जे आजूबाजू असतं ते उडून बरोबर झाडं जे असतात ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि मला माहिती होतं की 3 दिवसात यांना काही होणार नाही. म्हणून अशा सगळ्या झाडांचं पाणी संपलं आहे. सो मी त्यांना हातात देऊन देते आणि त्यानंतर जे आहे मग म्हटलं बाल्कनी पूर्ण क्लीन करून घ्यायची आणि मगच घरातल्या कामांना लागायचं. आणि खरंच सांगते मी, इतका म्हणजे ह्यावेळेस ना मला प्रचंड आनंद झाला आहे की सगळी झाडं माझी चांगली आहेत, फक्त एकच झाड खराब झालं आहे. आणि जो आनंद आहे ना, मला असं वाटतं की जे लोक गार्डनिंग करतात ना ते जास्त लोक अनुभव करून घेऊ शकतात की ही काय फिलिंग असते, की इतके दिवस निवांत गावालाही फिरून आल्यानंतर आपली झाडं पण जशीच्या तशी आहेत. कोणी रिलेट केलं असेल तर मला सांगा तुम्ही कमेंटमधून. मी ना म्हणजे असा विचार केला, की फ्रेश वगैरे होण्याआधी ना सगळे झाडं जी आहेत ती जागच्या जागी ठेवून द्यावी, जेणेकरून बाल्कनी जी आहे ती पूर्ण रिकामी होऊन जाईल आणि मग 1-2 बकेट पाणी आणून फटक्यात तिला क्लीन पण करून घेते. कारण कबुतरांनी जरी घाण केलेली नसली ना, पण तरी धूळ भरपूर झाली होती बाल्कनीमध्ये, तर तीच मला क्लीन करून घ्यायची होती. आणि जोवर बाल्कनी क्लीन होत नाही तोवर घर पण आपलं क्लीन आपल्याला करताच येणार नाही. म्हणून मी आधी सगळं जे आहे ते बाल्कनी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर घराला झाडू वगैरे सगळं मारून घेतला. कारण माहीत नाही, सगळे दरवाजा, खिडक्या सगळं बंद करून गेली होती मी. म्हटलं काही व्हेंटिलेशन घरामध्ये हो नको हो, पण सगळं बॅक पाहिजे. पण तरी एवढी बारीक धूळ घरामध्ये झाली होती ना, म्हणजे अशी पायाला लागत होती ती, एवढी धूळ झालेली होती. सो मी आधी ते पण आवरून घेतलं आणि आता जे आहे ते म्हटलं चला किचनचं काम करूया. सगळ्यात आधी माठ जो आहे तो भरून ठेवते. कारण उन्हाळा असला म्हणजे माठातलं पाणी जे असतं ना ते जीवाला शांतता देत असतं. बाकी ते फ्रीज वगैरे सगळे असं वाटतात की खोटे आहेत. ते खरं पाणी पिऊन जर सुख काय वाटत असेल ना तर ते माठातलंच पाणी आहे. मग फ्रीजमधलं तुम्ही कितीही थंड घ्या, त्याच्याने जे मन असतं ना ते तृप्त होतच नाही. म्हणून मी आधी जे आहे माठ वगैरे क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर जे आहे ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मम्मीच्या इकडून जे आहे ते मी कढीपत्ता वगैरे घेऊन आली होती. सो जसंचं तसं आहे, कारण तिकडे सासरी गेल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आणि सकाळी काढल्यानंतर तर गाडीमध्ये थोडं थंड वातावरण असतंच AC असल्यामुळे, तर काहीच अगदी म्हणजे जसाच्या तसा आहे. एवढं पूर्ण दिवसभर ट्रॅव्हलिंग करून आला आहे तो. तर सगळे म्हटलं त्यांना निवडून छान ठेवून देते, कारण एवढा छान त्यांचा सुगंध आहे ना, इतका स्ट्रॉंग सुगंध आहे त्यांचा. तसं वाटतं एकही पत्ता वाया जायला नको. म्हणून मी सगळ्यांचं असं जे आहे ना त्यांना पत्ते वेगळे करून घेतले आणि वॉश करून घेते, म्हणजे रात्री झोपेपर्यंत जेवण वगैरे करून झोपेपर्यंत त्यांच्यातलं सगळं पाणी पण निघून जाईल आणि मग एका डब्यामध्ये जे आहे ते स्टोअर करून फ्रीजमध्ये मी ठेवून देईल. असं सगळं जे होतं ते करण्याची प्लॅनिंगनुसारच एक गोष्टी ज्या होत्या त्या माझ्या चालल्या होत्या आणि ते केलं आणि लगेच फटक्यात जे आहे ती खिचडी करण्याच्या प्रिपरेशनला मी लागलेले आहे. खरं तर आजच्या दिवशी खिचडी करायला मलाच नको वाटत होतं, कारण कालच्या दिवशी पण रात्री खिचडीच खाल्ली होती. पण काही ऑप्शन नसतं, कारण की आपण एवढं ट्रॅव्हलिंग करून दमलेलो असतो. त्यानंतर घरी आल्यानंतर सगळं आवरून घ्या. मग नाही म्हणत कारण मी जेव्हा आम्ही आमचं म्हणजे प्रवास चालू होता ना, तेव्हाच मी असं डिक्लेअर करून दिलं होतं की घरी गेल्यावर जे आहे जो काही भाजीपाला आपण घेतला आहे रस्त्यातून, तेथून म्हणजे त्याच्यामधून आपण काय बनवायचं. पण हळूहळू एनर्जी लूज व्हायला लागते सायंकाळपर्यंत घरी पोहोचेपर्यंत. त्यानंतर ही एक्स्ट्राची कामं सगळी करावी लागतात. मग ऑप्शन नसतो
असतो, मग सांगावंच लागतं की बनवू का खिचडी, आणि मग घरातली लोकं हसून बिचारे काय म्हणणार आहे, होच म्हणतात की ठीक आहे तू बनव खिचडी जे असेल ते. तर इथे जे आहे ना, म्हणजे एक गोष्टींचं अगदी पटपट प्रिपरेशन करून जे आहे ना, ती माझी इथे खिचडीचं काम चालू आहे, एक झालं की एक. आणि आता इथे ना मी डाळचा डब्बा शोधत होती की कुठे ठेवला मी डाळचा डब्बा, आणि 3 दिवसात म्हणजे डाळचाच डब्बा कसं काय गायब होऊ शकतो, कारण एखाद्या गोष्टीची जागा फिक्स असते की इथल्या इथेच ठेवायचं. अचानक तेव्हा लक्षात आलं की अरे हो, जाण्याआधी आपण इथे थोडा व्हिडिओ बनवला होता आणि हा डब्बा इथे मावतो हे मी तुम्हाला दाखवलं होतं. सो डाळचा डब्बा तिथेच ठेवलेला होता. लकीली मला लक्षात आलं, नाही तर मी विचार करत होती की मुगाची डाळ टाकून जी आहे ती खिचडी बनवून टाकते. पण मिळाली डाळ, आणि नॉर्मल जशी खिचडी बनवतो आपण तूरची डाळ टाकून, तशी खिचडी त्या दिवशी जी आहे ती आमच्या घरी बनलेली आहे. मम्मीकडून ह्यावेळेस काही जास्त सामान, म्हणजे जास्त म्हणजे काहीच नाही, 2-4 गोष्टी फक्त आणल्या आहे. त्यामध्ये हे तिखट मी घेऊन आली, कारण मम्मी मला सांगत होती की हे जे तिखट आहे ते जास्त तिखट लागायला तिखट नाही, पण याचा कलर वगैरे छान येतो. म्हटलं मग कलर छान येतो मग तर पाहिजेच मला, कारण आपल्याला असं वाटतं की 1 चम्मचच्या ऐवजी आपण 2 चम्मच तिखट यूज करून घेऊ शकतो, पण भाजीला कलर खूप छान आला पाहिजे. म्हणून मी हे थोडं पावभर असं थोडं घेऊन आलेली आहे, की जेणेकरून छान मस्त खिचडी वगैरे छान कलर असला की मग छान वाटतं, भाज्या पण छान दिसतात आणि तुम्हाला दाखवायला पण जे आहे ते मग छान वाटेल. अशा हिशोबाने थोडं तिखट जे होतं ते मी घेऊन आली होती, आणि एक नॉर्मल साध्यासुध्या पद्धतीची खिचडी जी आहे ती इथे माझी बनवून जी आहे ती होत आहे. पूर्ण बाल्कनी जी होती ना, ती मी सगळं आवरून ठेवलेलं होतं. फक्त 2च माझी अशी हँगिंग प्लांट होती, जी माझी जागेवर लावायची बाकी होती. आणि तिथे फक्त 2 ते 3 दिवसामध्ये एवढी छान ग्रोथ झाली ना ह्या टँगल हार्टची, म्हणजे नवीन ब्रांचेस आणि जुन्या ब्रांचेस पण ग्रो होतात ना, तशा खूप जास्त दिसत होत्या. आणि त्याची हाईट तुम्ही बघितली असेल अगदी, म्हणजे अजून 2-3 महिन्यांनी व्यवस्थित प्रॉपर याला वॉटर वगैरे सगळं मिळालं ना, तर माझ्या हाईट एवढं डायरेक्ट हे प्लांट जे आहे ना ते होऊन जाईल. मी कट करत नाही. मला बऱ्याच मागे कमेंट पण आला होते की याला जर थोडं म्हणजे कट करून घेतलं ना तर थोडं बुशी होतं, पण मला लाँग होऊ द्यायचं आहे त्याला, म्हणून मी कट करत नाही. सो दोघंही प्लांट जे आहेत ते माझे आणून इथे हँग झालेले आहेत, आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपली एखादी प्लांट्स आहेत त्यांची ग्रोथ थांबली आहे आणि अचानक अशा काही गोष्टींमुळे जेव्हा ते म्हणजे नवीन त्यांच्या ब्रांचेस यायला लागतात, छान ग्रोथ दिसायला लागते ना, खूपच फ्रेश वाटतं. मला असं या फ्रेश मस्त बाल्कनीच्या व्ह्यूसोबत जो आहे तो माझा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.